जय भीम. गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे कामगारांनी डॉक्टर बाबासाहेबांना समजून घेणे ही काळाची गरज आहे. त्याचे लेखक आहेत श्रीराम बनसोड. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय बहुसंख्य समाज अत्यंत दारिद्र्यात दयनीय परिस्थितीत होता. अस्पृश्य, मागासवर्गीय आणि स्त्रियांच्या सर्व स्तरावर शोषण होत असे. ग्रामीण मजूर, शहरी कामगारांचे हिताचे कोणतेही नियम नव्हते. सावकाराकडे असणारे कामगार रात्रंदिवस राबत होते. कामगार वर्ग अशिक्षित आणि असंघटित होता. काम करण्यासाठीच आपला जन्म झाला असा त्यांचा समज होता. दलित वर्ग सर्वात जास्त शोषित होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करणे, केलेल्या कामाचा मोबदला न देता त्यांना मृत जनावरांचे मांस खाण्यास प्रवृत्त करणे, उष्टे खायला देणे, अशा विविध प्रकारच्या त्यांचा छळ शेकडो वर्षापासून सुरू होता. त्यात पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या होत्या. अशा काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा युगपुरुष उदयास आला. कामगार हे कोणत्याही जाती धर्माचे असो, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्यांचे कामगारांचे हिताचे निश्चित धोरण होते. देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर कामगारांचा देशाच्या आर्थिक उन्नतीत वाटा असला पाहिजे. कामगारांच्या कष्टावरच देश उभा राहू शकतो. कामगारांना न्याय मिळाला तरच देश मजबूत आणि समृद्ध होऊ शकतो, असे त्यांना वाटायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली ही तळमळ अनेक वाचनातून व्यक्त केली होती. त्यामुळे मजूर कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेबांनी 1936 साली सर्वप्रथम स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाद्वारे देशातील कष्टकरी, शेतमजूर, कारखान्यातील मजूर ते मिलमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी कार्यक्षेत्र वाढवले. अर्थात देशातील कामगारांच्या जीवनात कलाटणी देणारी ही घटना होती. स्वतंत्र मजूर पक्षाने 1937 साली सर्वप्रथम निवडणूक लढवली. या पक्षाच्या निवडणुकीचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात प्रकाशित करण्यात आला. एका राजकीय पक्षाचा जाहीरनामा कामगारांच्या हिताचा कसा असावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दाखवून दिले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 1946 पर्यंत ब्रिटिश सत्तेत केंद्रीय श्रम, रोजगार व ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी कामगार हिताचे व दूरगामी परिणामकारक अनेक निर्णय घेतले. तेव्हा मोठमोठ्या जमीनदारांकडे, नेत्यांकडे शेकडो एकर जमिनी होत्या. देशाचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे हजारो एकर जमीन होती. त्यामुळे ते स्वतः बाबासाहेबांच्या या धोरणाविषयी विरोधी होते. सावकारांच्या शेतात रात्रंदिवस राबणारे मजूर, कष्टकरी, महिला आणि कामगार होते. त्यांना योग्य वेळी योग्य वेतन मिळत नव्हते, परंतु उत्पादन मात्र जमीनदाराच्या घरी जास्त असे. कामगारांचे शोषण करणारी व्यवस्था म्हणजे खोती पद्धती होती. खोत हा गावातील प्रमुख सावकार असायचा. तो शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळवू नये यासाठी आडकाठी आणायचा. खोती पद्धतीने कामगारांवर गुलामी लादली होती. ही वेठबिगारीची समस्या होती. याच खोती पद्धती विरोधी बाबासाहेबांनी सर्वप्रथम लढा उभारला. परिणामी मुंबई विधिमंडळाने खोती पद्धती बंद करण्याचा कायदा पारित केला आणि कामगारांना योग्य वेतन, मोबदला मिळू लागला. कसेल त्याची जमीन या धोरणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. हे समस्त कामगार मजूर वर्गाने लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची फळे आज समस्त कामगार, नोकरदार, अधिकारी आणि महिला चाखत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होण्यापूर्वी देशात कामगारांसाठी कामाची कोणतीही ठराविक वेळ नसायची. मालकाच्या मर्जीप्रमाणे मजुरांना कधी 15 तास तर कधी 18 तास राबवून घेतले जात होते. भारतातील युवक हा प्रगतशील असावा, कामगारांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. त्यावर उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे 8 तास निश्चित केले. उर्वरित वेळेत कामगार आपल्या कुटुंबाला वेळ देऊन समाजकार्य करेल असे बाबासाहेबांना वाटायचे. त्यामुळे 8 तासापेक्षा अतिरिक्त काम केल्यास ओव्हरटाईमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा केला. 80-90च्या शतकात आम्हाला बँकेत ओव्हरटाईम मिळत होता, पण तो कोणामुळे मिळत होता? ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरी काळात ओव्हरटाईमचा फायदा घेतला आहे त्यांचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत. संविधान लागू होण्यापूर्वी कोणत्याही कामगारांनी कितीही वर्ष नोकरी केली तरी त्याला नोकरीत कायम परमनंट केले जात नव्हते. गरज संपली की त्याला नोकरीतून कमी केले जात होते. त्यामुळे कामगार वर्ग सुरक्षित नव्हता. ही बाब लक्षात घेऊन वर्षातून कमीत कमी 240 दिवस काम करणाऱ्या कोणत्याही कामगारास सदर नोकरीत कायम म्हणजे स्थायी
करण्याचे बाबासाहेबांनी बंधनकारक केले. त्यामुळे आज खाजगी क्षेत्रातही मोठमोठ्या कंपनीत नोकरी करणाऱ्यांना परमनंट करण्याचे बंधनकारक ठरलेले आहे. त्यात कोणत्याही विशिष्ट धर्म जातीचा विचार केला जात नाही. या प्रकारे कामगारांच्या हिताचे रक्षण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरकारी अथवा निमसरकारी नोकरदारांना वर्षातून CL, PL अशा ठराविक पगारी रजा मिळाल्या पाहिजेत. तो कामगारांचा हक्क असला पाहिजे. ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्धारित केले होते. कामगारांच्या सुरक्षित जीवनासाठी बाबासाहेबांची करुणामय दूरदृष्टी होती याचे आजही आश्चर्य वाटते. त्यामुळे या पगारी रजेचे फायदे घेणाऱ्या कर्मचारी वर्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही देशात महागाई वाढणे हा स्थायी भाव आहे, परंतु त्यामुळे विकसित जीवनासाठी वाढणाऱ्या महागाईप्रमाणे पगारवाढ होणे गरजेचे आहे. यासाठी महागाई भत्ता असला पाहिजे. ही तरतूद करण्याचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आणला. या प्रकारचे कामगार हिताचे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, परंतु त्यांची अंमलबजावणी कशी होणार? कामगार नोकर वर्गावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, त्यासाठी कामगार संघटना असल्या पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण होते. त्यासाठी कामगार संघटनांना मान्यता मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. हे संघटनांच्या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. 2014 पासून कामगार संघटनांचे महत्त्व धोक्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याकडून 15 ते 18 तास काम करून घेतले जात आहे. आज कामगार वर्गाच्या सोयीसुविधाकडे लक्ष दिले जात नाही, परंतु देशाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य समजून घेणे ही काळाची गरज आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.